आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार, मी स्वाती. ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आपण पुढील अपडेट्स पाहूया. नेवासा तालुक्यातील वरखेड येथील श्री लक्ष्मीदेवी सार्वजनिक ट्रस्टमध्ये 2020 ते 2025 या कालावधीत लाखो रुपयांच्या आर्थिक अपहाराचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी वरखेड येथील विजय आश्रू शिरसाट यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे तक्रार दाखल करून सखोल चौकशी व गुन्हे नोंदविण्यासाठी मागणी केली आहे. संबंधित देवस्थान हे राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून येथील दरवर्षी मोठ्या प्रमाणात देणग्या जमा होतात. तक्रारीनुसार ट्रस्टमध्ये यापूर्वीही 2015 बदल अर्ज प्रक्रियेदरम्यान बनावट अंगठे वापरल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात भादनवी कलम 468 आणि 471 अंतर्गत गुन्हा दाखल असून तो सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यानंतर 2020 ते 2025 या कालावधीसाठी दाखल करण्यात आलेल्या बदल अर्जावर न्यायालयाचा कोणताही आदेश नसतानाही काही व्यक्तींनी स्वतःला विश्वस्त म्हणून दाखवत देवस्थानचा कारभार चालविल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी म्हणून कडुबाळ गोविंद गोरे, लक्षाधीक्षक लक्ष्मण दाने, रामभाऊ आसराजी हार्दे, रंगनाथ मारुती पवार, रामदास नानासाहेब गोरे, रावसाहेब एकनाथ कुंढारे, रामचंद्र धन्नू कुंढारे, उत्तम कचरू शिरसाट, सुरेश शंकर शिरसाट, बाळासाहेब आसाराम शिरसाट, एकनाथ दशरथ शिरसाट, देवराव भाऊराव शिरसाट, भगवान काशीनाथ जगधने आणि आश्रू बाळासाहेब शिरसाट यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. या सर्वांनी संगनमताने देवस्थानच्या बँक खात्यातील निधीचा विनापरवानगी वापर करून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच कडुबाळ गोविंद गोरे यांनी स्वतःला अध्यक्ष म्हणून दर्शवून बनावट ओळखपत्राद्वारे भाविकांकडून थेट पैसे गोळा केल्याचा आरोप असून या प्रकारामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. निरीक्षक नियुक्ती झाल्यानंतरही सहकार्य न केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाची गंभीर चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून तक्रारीची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच स्थानिक प्रशासनाला पाठविण्यात आली आहे. त्याच्यानंतर कार समाज संघटनेचे राज्याध्यक्ष ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज.